आणि आपण आपल्या भारत देशासाठी चांगले निर्णय घेऊ शकू. स्वच्छता राखणे ही सुद्धा आपल्या देशाचे आपले कर्तव्य आहे. आपण काही आपल्या देशावर उपकार करत नाही, तर आपण आपले कर्तव्य पार पाडतो. स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे. आपण काय म्हणतो, माझं घर आहे, मी स्वच्छ ठेवणार. माझं घर आहे, आपलं घर आहे आणि मी याला स्वच्छ ठेवणार. परंतु आपण असं म्हणतो का हो, की हा भारत देश माझा आहे, मी याला स्वच्छ ठेवणार? मुळीच आपण असं म्हणत नाही. आज मी कन्नडवरून संभाजीनगरला येताना बघितलं की एक मुलगी रोडावरती चिप्स खात होती आणि तिने ते चिप्स खाऊन त्याचं रॅपर जे होतं ते खालीच टाकलं. असं करून चालणार आहे का? मुळीच नाही. असं करून चालणारच नाही हो. आपल्याला आपला भारत स्वच्छ करायचा आहे, अस्वच्छ मुळीच नाही करायचा. आपल्याला आपला भारत स्वच्छ आणि सुंदर असा भारत देश आपल्याला करायचा आहे. आणि आपण काय म्हणू, बाकीचे करत नाही तर मी का करू असं म्हणून चालणार आहे का? मुळात नाही, मुळात नाही. असं म्हणून चालणार नाही. तर याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आपण म्हटले पाहिजे की याची सुरुवात मी माझ्यापासून करेल. जेव्हा आपण करू, मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगेल, मी माझ्या शिक्षकांना सांगेल, मी माझ्या पालकांना सांगेल आणि माझ्या संपर्कातल्या व्यक्तींना सांगेल आणि ती व्यक्तीच्या संपर्कातल्या व्यक्तींना सांगेल. त्याच वेळी आपला भारत स्वच्छ होईल. नको फक्त भाषण, नको फक्त घोषणा, नको फक्त घोषणा, नको फक्त भाषण, तर कर्तव्यानेच देऊ आपल्या देशाला नवी ओळख. ज्या मातीत जन्मलो त्या मातीसाठी रक्ताचे कणकण देऊ भारतीयांनो आपण. ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीसाठी रक्ताचे कणकण देऊ आपण. ए माझ्या भारतीयाच्या नागरिकांनो, ए माझ्या भारतीयाच्या नागरिकांनो, आपण पर्यावरण वाचवू, झाडे लावू, झाडे जगू, प्रदूषण टाळू. हेच आपल्या उद्याच्या भविष्याचे, आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहे. आपण महिलांचा सन्मान करणे हे देखील आपले कर्तव्य आहे. निसर्गाचे रक्षण हे आपले आद्य कर्तव्य आहे. ते वीर रक्तांची होळी तर सीमेवरती खेळताय. कारण रक्तांची होळी का खेळताय? आपण इथे शांततेत, सुखात, समृद्धीने जगावं म्हणून. आणि मग आपण गरिबी, भ्रष्टाचार या अशा समस्यांना गाडून टाकण्यासाठी साधी कर्तव्य करू शकत नाही का? करू शकतो. आपल्या देशाला प्रगती करण्यासाठी अनेक कर्तव्य आहेत. परंतु मी माझ्या वेळेचे भान राखते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.